श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आदित्य रानूबाई, तुमची कहाणी ऐका. आज आहे पौष महिन्यातला रविवार, सूर्यनारायणांचा व्रत करण्याचा दिवस. हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य रानूबाईची कथासुद्धा वाचावी लागते किंवा ती ऐकावी लागते आणि ती कुणाला तरी सांगावीसुद्धा लागते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आदित्य रानूबाईची कथा सांगणार आहे, तर तुम्ही ती देखील श्रवण करा आणि कुणाला तरी ऐकवा. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो राजा समिधा फुलं दुर्वा आणावयास रानात जात असायचा. तिथं नागकन्या देवकन्या वसा बसत होत्या. ब्राह्मणाने त्यांना विचारलं, कसला वसा बसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठ. सचेल वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी. 6 रेघांचं मंडळ करावं. 6 सुतांचा तातू करावा. त्यास 6 गाठी द्याव्यात. पानं फुलं वाहावी. पूजा करावी. पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 6 मास चाळावी. 6 मास पाळावी. माघी रथसप्तमी संपूर्ण करावी. संपूर्णास गुळाच्या पोळ्या, बोरण्यांची खीर, लोणकड तूप असावं. मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरगोळी द्यावी. नसेल तर जोडगळीच द्यावी. नसेल तर जोडगळ सरी द्यावी. तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून पाठवलं. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्यात येथे द्या. आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशाला द्याव्यात? दासी कराल, बटीक कराल. राणी म्हणाली, बटीक करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराच्या महिन्यातच ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली. पण गेल्या पाऊली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं आणि म्हणाली, बाबा गुळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीलाच जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. त्याच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच लेकीने बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं. गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ती ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? ती घरात गेली. उतरंडीची 6 मोते आणली. 3 आपण घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी अगदी मन लावून एकाग्रतेने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोनं मुलींचा समाचार विचारला. जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे. इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडं काही दिलं. तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला आणि तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तेथे प्रधानाच्या दासी होत्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं, कोहळा पोखरून होणं मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं. वाटेनं जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातल्या कोहळा काढून नेला. घरी जाताच आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं? दैवानं दिलं, पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढे उभं राहिलं. मावशीनं दिलं, पण ते सर्व गेलं.
दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. न्हाऊ माकू घातलं, नेसायला पितांबर दिला. जेऊ खाऊ घातलं, काठी पोखरून होणामोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला व काठी काढून घेतली. घरी गेला, घडलेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं पण कर्मानं नेलं. तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाने घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होणामोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई ग, मावशीने दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं. त्याचा योग्य आदर सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होणामोहरांनी घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं, आई, मावशीने दिलं पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ म्हाकू घातलं, साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदितवारीची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला. तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाने छत्र चामर देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी अहेर केले. वाटेने निघाली. पहिल्या मजलीत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. हाहाकार केला. डांगोरा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं. कोणी उपाशी नव्हता. वाटेनं एक मुळी विक्यात चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलावलं. तो माळी म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. राणीनं 6 मोते घेतली. 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली. त्याने मोठ्या भक्तीने ऐकली. त्याची मोळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल. काय वसा आहे तो मला सांग. राणीनं तो उतणार नाही, मातणार नाही याची कबुली करून घेतली व तिला वसा सांगितला. दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला. मुलांना राजाला वाढला. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. हाकार करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं. त्याचा मळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलवलं. तो आला. राणीनं 6 मोती त्याला दिलं. 3 आपण घेतली. 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्याने चित्तभावे ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मजलीत स्वयंपाक केला. मुलांना वाढला. राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला तर एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता आणि एका डोहात बुडाला तर एक सर्पानं खाल्ला. म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती. तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं. राणीनं तिला पाहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची 2 मुलं आली. कहाणी ऐकण्याचं एवढं फळ तर वसा घेतल्याचं फळ मोठंच असणार. तेव्हा वसा सांगण्यास सांगितला. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. चौथ्या मजल्यात स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं. आपलं वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. काना डोळा मासाचा गोळा, हात नाहीत पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये पडला. रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता तो उताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली.
त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. त्यानेही राणीस वसा विचारतात राणीने त्यास वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह घंगाळ पाणी तापवलं. षड्स पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासालाच केस लागला. ते रागवले. राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळं चवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मुळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा. सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर तुम्ही ही कहाणी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.